मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या लग्नाला जेमतेम 2 वर्ष झाली होती. अवतीभवती ह्या जोडप्याची चांगलीच ख्याती होती. मेड फॉर इच अदर म्हणून. त्यांचा प्रेमविवाह वगैरे काही नव्हता. 4 चौघांसारखं सेटल्ड मॅरेज. दोन्ही घरांनी समंजस आणि मध्यमवर्गीय. गरिबी आणि मेहनत ह्या स्वकष्टार्जित परिस्थितीतून वर आल्यामुळे त्यांच्या विचारांना व्यवहाराची जाणीव जास्त होती. ती काहीशी भावनाप्रधान, स्पोर्टिंग नेचरची. पण लग्नापूर्वी आईनं दिलेला एक मूलमंत्र तिनं आत्मसात केला. आई म्हणाली होती, नवरा सुखी तर तू सुखी, तुम्ही दोघं सुखी तर संसार सुखी. कोणताही निर्णय घ्यायचा तर परस्परांच्या भावनांना जपून घ्या. एखाद वेळेस साध्या उरखड्याची देखील मोठी जखम होऊ शकते. तिलाही ते पटलं. कारण घरी दारी ती बघतच होती. काही जवळच्या मैत्रिणींची, नातलगांची उदाहरणं डोळ्यांसमोर होती. म्हणूनच वेळ प्रसंगी तिने स्वतःला सावरलं. गरज पडली तेव्हा त्यालाही. 2 वर्षांत दोघांचे सूर एकदम जुळले. आखीव रेखीव प्लॅनिंग हा त्यांनी संसाराचा मूलभूत पाया ठरवला. आजकाल कोणत्याही सुखसोयी पैशांशिवाय लाभत नाहीत. नव्या नवलाईच्या संसारात चैन, विलास ह्या उपभोगाला महत्त्व असतं. पण ह्याही गोष्टी थोड्याशा गांभीर्यानं विचार करून ठरवल्या तरच त्या अंगी लागतात. एरवी प्लेझर ट्रिप मनस्तापाला कारणीभूत ठरू शकते. एखाद्या दुधाळ पार्टीच्या मेनूत मिठाचा खडा पडू शकतो. त्यांनी ठरवलं, पाळणा जरा लांबवायचा. एकदा का वर्षाच्या आत मूल झालं की सगळ्याच गोष्टींना मर्यादा. कारण पहिल्या वहिल्या लहान जीवाच्या गरजा ह्या प्राथमिक, तिथे भावनांना आवरणं कठीण. ही 1-2 वर्ष दोघांनीही खूप मेहनत करायची आणि खूप एन्जॉय करायचा. नोकरी बिकरी करणं तिला पसंत नव्हतं. पण अचानक एका मैत्रिणीनं सुचवलं, समजावलं. तिला वाटलं हे त्याच्या म्हणजे त्या दोघांच्या प्लॅनिंगला पूरकच ठरणार आहे. मग हरकत कसली? तिने त्याला बोलून दाखवलं. ट्राय इट. ती नोकरी करायला लागली. सकाळी खूप घाई व्हायची. पण मग त्याचीही सवय झाली. आता दोघांच्या सुट्ट्याही जुळेनाशा झाल्या. रात्री दोघांनाही थकायला व्हायचं. त्यामुळे त्याचा मूड असला तरी तिचा प्रतिसाद थंड किंवा कधी तिने अंगावर हातपाय टाकले तर ह्याचे डोळे जडावलेले. प्रणयासाठी देखील कॅलेंडरची लाल तारीख शोधावी लागायची. असंही प्लॅनिंग. पण दोघांचीही तक्रार नव्हती. कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी विचार विनिमय करून स्वीकारली होती. मेरिट्स अँड डिमेरिट्स गृहीत धरून. हळूहळू घरात वस्तू यायला लागल्या. संसार सजायला लागला. तो तिच्या आवडीची आणि ती त्याच्या आवडीची वस्तू घेऊ लागले. मध्ये काश्मीरची ट्रिप झाली. तेव्हा ती धर्तीवरल्या स्वर्गात तरंगली. रंगीबेरंगी सुगंधी फुलांच्या आकाश पाळण्यात झुलली. काश्मीरहून परत निघताच ती त्याला म्हणाली, आता मी गोळ्या घेणं बंद करते. ॲग्रीड, लेट अस हॅव इट. द सन. काश्मीरच्या सरोवरातील शिकाऱ्यात चुंबनांच्या वर्षावाने त्याने तिच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. कारण घरात आकर्षक वस्तू आल्या होत्याच. हवं तेवढं एन्जॉय करूनही झालं होतं. आणि ही घटना घडली. हवेत तरंगत तरंगतच दोघं काश्मीरहून परतली. घरी जाऊन बघता तो शेजारी पाजारी अवतीभवतीचे त्यांचीच वाट बघत होते. त्यांचे सुतकी चेहरे पाहून दोघांच्याही काळजामध्ये चर्र झालं. त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. पैसे, दागिने, भांडी, टीव्ही, टेप रेकॉर्डर सारं घर खाली झालं होतं. कुणाला कसलाही पत्ता न लागता. ती उभ्या उभ्याच थरथरायला लागली. त्याचेही हातपाय घामेजले. डोक्याला हात लावून तो मटकन खाली बसला. ती तर ओक्साबोक्शी रडायलाच लागली. लहान मुलं एकावर एक ठोकळे जुळवून रम्य आकार तयार करतात. तसंच त्या दोघांनीही सारं काही जमवलं होतं. पण नियतीनं एका लाथेनं सारं तुडवून टाकलं. मग सारे सोपास्कार झाले. पोलीस, CID, फिंगरप्रिंट्स, कुत्रे. त्या ओक्या बोक्या विस्कटलेल्या घरात तिला बघवेच ना.
आई वडिलांनी किती कौतुकाने आणि कष्टानं दागिने करून दिले होते. त्यानेही तिच्यासाठी केलेली सौभाग्य लेण्यांची खरेदी सहजासहजी झाली नव्हती. प्रत्येक गोष्टीत प्लॅनिंग प्लॅनिंग, आखीव रेखीव प्लॅनिंग. परिणाम काय? संसाराची चौकटच विस्कटून गेली. त्याने आवडीने घेतलेल्या साड्या, तिच्या आवडीची भांडी, क्रॉकरी, रंगीत टीव्ही हे सर्व घेतलं तेव्हा एकमेकांच्या कुशीत साजरी केलेली दोघांचीच दिवाळी. 2 वर्ष अखंड चाललेली ती सिरियल होती. दोघांनाही गुंतवणारी. त्या एका घटनेनं सगळं चित्रच पालटलं. जिथं फुलांचा गालिचा होता तिथं चिखल झाला. सगळंच कल्पनातीत होतं. जाताना शक्य ती सारी खबरदारी दोघांनी घेतली होती. शेजारी पाजारी सांगितलं होतं. पण बरंचसं शहाणपण नंतर सुचतं. असं काही घडलं की नसता उपदेश करण्याची नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यात स्पर्धाच लागते. नुकसान झालं ते राहिलं एकीकडे. असं करायला हवं होतं आणि तसं करायला हवं होतं. खरी गोष्ट अशी असते की कपाळी जे लिहिलं ते टळायचंच नसतं. अनेक जण बेफिकीर असतात, काही होत नाही. काही जण खूप सावध असतात. पैशाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत. तरीही त्यांना फटके बसतात. जसं त्या दोघांच्या बाबतीत झालं. अगदी लग्नाच्या पहिल्याच 2 वर्षात त्यांनी किती खोलवर विचार करून प्लॅनिंग केलं. किचन पासून बेडरूम पर्यंत. आणि आज ते आखीव रेखीव घर एकदम भकास झालं. भंगलेल्या अवशेषांसारखं. काश्मीरला त्यांनी धर्तीवरचा स्वर्ग बघितला होता आणि घरी परतल्यावर धर्तीवरचा चिखल. अ सिम्पल फॅक्ट ऑफ लाईफ. काही अप अँड काही डाऊन. घटना घडून गेल्यानंतर 2-3 दिवस गेले. तिचे अश्रू सुकले. तोही थोडाफार भानावर आला. आठवड्यानंतर संध्याकाळी ती त्याला म्हणाली, गोळ्यांचं पाकीट घेऊन याल का? डॅम इट, प्लॅनिंग गेलं खड्ड्यात. लेट्स एन्जॉय टुडे. हातातला क्षण, आपला क्षण. उद्याचं उद्या पाहता येईल. आज प्रथमच त्याने तिच्या म्हणण्याला विरोध केला होता. आश्चर्य म्हणजे त्या विरोधानं ती मनोमन सुखावली होती.